हॅलो, गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आज आपण BA-TYचा कंपल्सरी पेपर भारतीय अर्थव्यवस्था. तर आज भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपण करणार आहोत. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना किंवा अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना भारतीय अर्थव्यवस्था एक विकसनशील अर्थव्यवस्था किंवा एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जाते. कारण भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे भारत हा एक विशाल भूखंड आहे. म्हणजे तो भौतिकदृष्ट्या समान नाही, सामाजिक व आर्थिकदृष्ट्याही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विभिन्नता आढळून येते असं आपल्याला म्हणता येते. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यापूर्वी ब्रिटिशांची राजवट होती. आता ब्रिटिशांचा मुख्य हेतू काय असेल तर इंग्लंडच्या विकासासाठी भारतीय अर्थव्यवस्थेचा कसा विकास जास्तीत जास्त उपयोग करून घेता येईल हाच होता. म्हणजे भारताच्या विकासाला पायबंद घातला गेला. स्वतंत्र भारताला म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर म्हणजे 1951ला भारताने नियोजनाचा स्वीकार केलेला आहे आणि 1951 पासून पंचवार्षिक योजनेच्या साहाय्याने नियोजनबद्ध विकासाला सुरुवात झालेली आहे. आता या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्राचा समावेश आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा शेतीला म्हणलेला आहे, कृषीला म्हणलेला आहे. आता सद्यस्थितीमध्ये जर अभ्यास करायचा असेल तर जीडीपी आणि ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट, स्थूल देशांतर्गत उत्पादन, या स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा 13% आहे. उद्योग क्षेत्राचा वाटा हा 27% आहे आणि सेवा क्षेत्राचा वाटा हा जवळपास 59% गेलेला आहे. तर जागतिक तुलनेमध्ये भारताला एकूण भूमीच्या फक्त 2.42% क्षेत्रफळ हे लाभलेलं आहे. या दृष्टीने भारताचा 7वा क्रमांक लागतो. तर विकासाच्या निर्देशांकानुसार म्हणजे HDI ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सनुसार भारताचा जगात 137वा नंबर लागतो. तर पर्चेसिंग पॉवर ऑफ प्युरिटी क्रय शक्ती समानतेनुसार 4था क्रमांक लागतो. आता आज जर बघितलं तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारत हे 2ऱ्या क्रमांकावर आहे. या लोकसंख्या वाढीच्या दरानुसार भारताचा क्रमांक पहिला लागतो. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेपैकी एक विस्तीर्ण अर्थव्यवस्था आहे म्हणून असं आपल्याला सांगता येते. आता भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी आपणाला भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पण पाहता येतात. भारतीय अर्थव्यवस्थेने आपले वेगळे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नवीन आर्थिक नीतीचा अवलंब 1991मध्ये भारताने केला. त्यामुळे विकास प्रक्रिया अधिक गतिमान झालेल्या आहेत. मागासलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत शेती, उद्योग, दरडोई उत्पन्न, राष्ट्रीय उत्पन्न हे प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत आणि आता भारताला विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून त्या ठिकाणी गणले जात आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायची आहेत. तर भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये पाहत असताना त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे असं आपल्याला म्हणता येते. कोणती अर्थव्यवस्था? कृषी प्रधान. कारण भारतीय अर्थव्यवस्थेला, शेतीला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणलेला आहे. कारण भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे. म्हणजे आजही जवळपास 70-75% लोकसंख्या ही शेतीवर आधारित आहे. म्हणजे आपली उपजीविका त्या ठिकाणी कृषी क्षेत्रावरच भागवते. आता राष्ट्रीय उत्पन्नातील कृषी व कृषी आधारित क्षेत्राचा वाटा हा अधिक आहे असं आपल्याला म्हणता येते. 1951 पासून नियोजनाला सुरुवात झाली आणि भारताने उद्योग व सेवा क्षेत्रामध्ये अनेक महत्त्वाची पावले उचलण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असं शेतीला म्हणले जाते. या भारतामध्ये
भारतासारख्या विकसनशील देशामध्ये कमी भांडवल आहे आणि कृषीच्या विकासाशिवाय दुसऱ्या क्षेत्राचा म्हणजे व्यापार आणि उद्योग क्षेत्राचा विकास होणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय व्यापारातही कृषीचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणजे उद्योग आणि व्यापार क्षेत्र हे शेतीवरच आधारित आहेत. म्हणून कृषी क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात होणे हे आवश्यक आहे असं आपणाला म्हणता येते. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचं दुसरं वैशिष्ट्य पाहत असताना भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. म्हणून दुसरं वैशिष्ट्य आहे विकसनशील अर्थव्यवस्था. आता विकासाच्या आधारावर विकसित, अविकसित आणि विकसनशील असा भेद त्या ठिकाणी केला जातो. भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे किंवा विकसनशील अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर हा 8% जवळपास आहे. म्हणजे तो विकसित देशाच्या तुलनेमध्ये फारच कमी आहे असंही आपणाला म्हणता येते. आता भांडवल निर्मिती आहे, राष्ट्रीय उत्पन्न आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं दरडोई उत्पन्न आहे. हे कमी असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न या संख्यात्मक विकासासोबतच रचनात्मक विकासही झाला पाहिजे. मग प्राथमिक क्षेत्राचे जे अवलंबित्व आहे ते कमी करून उद्योग व सेवा क्षेत्राचा विकास करण्यामध्ये यश आलेले आहे. म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था ही विकासाच्या मार्गावर पावले टाकत आहे. म्हणून ते दुसरं वैशिष्ट्य विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून आपणाला या ठिकाणी सांगता येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे मिश्र इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था. मिक्स्ड इकॉनॉमी, मिश्र अर्थव्यवस्था हे त्याच्या पुढचं वैशिष्ट्य आपणाला या ठिकाणी सांगता येते. तर यामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947च्या नंतर देशासमोर कोणत्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार करावा. आता कोणत्या अर्थव्यवस्थामध्ये भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था या दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये काही दोष तर काही गुण आपणाला सांगता येतात. आता या अर्थव्यवस्थेतले म्हणजे भांडवलशाही असेल किंवा समाजवाद असेल याच्यामध्ये असणारे दोष आपणाला बाजूला काढून त्याच्या गुणांचा फायदा घेण्यासाठी या दोन्हीचं मिश्रण म्हणजे मिक्स्ड इकॉनॉमी म्हणून भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेली आहे. मग मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय बेटा, तर खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचे सहअस्तित्व. बघा, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातले सहअस्तित्व म्हणजेच आपणाला मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणता येते. म्हणजे भारतामध्ये सार्वजनिक क्षेत्र आणि खाजगी क्षेत्र हे कसे असतील, एकमेकांना पूरक आहेत आणि समाजासाठी ही महत्त्वाची क्षेत्र हे सरकारच्या ताब्यामध्ये आहेत असं आपणाला म्हणता येते. आता कोणते क्षेत्र मग एकमेकांना पूरक आहेत, तर ही म्हणजे सरकारच्या ताब्यामध्ये असणारी महत्त्वाची क्षेत्रे वीज आहे, रस्ते आहे, लोहपोलाद उद्योग आहेत, हे खाजगी क्षेत्रासाठी खुले आहेत. आणि काही प्रमाणात त्याच्या किमती कोण ठरवतं, सरकार ठरवतं. तर काही प्रमाणात त्याच्या किमती बाजार यंत्रणेकडे सुद्धा सोपवल्या जातात. म्हणून या प्रायव्हेट क्षेत्रातील जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेवर सरकारची आवश्यकता पडली तरच नियंत्रण त्यावर राहते. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये काही प्रमाणात विदेशी भांडवलाला देखील परवानगी देण्यात आलेली आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून मिश्र अर्थव्यवस्था ही आपल्या या भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य आहे असं आपणाला म्हणता येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं लोकसंख्या विस्फोट, त्याला वाढती लोकसंख्या, पॉप्युलेशन ग्रोथ, लोकसंख्या वाढ हे भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं वैशिष्ट्य आहे असं आपणाला म्हणता येते. विद्यार्थी मित्रांनो, ऑस्ट्रेलियाची लोकसंख्या जेवढी आहे आता तेवढी लोकसंख्या भारत एका वर्षामध्ये जन्माला घालतो. म्हणजे भारतामध्ये दरवर्षी एक ऑस्ट्रेलिया येतो असं आपणाला म्हणता येते. बघा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पहिल्या क्रमांकावर चीन आणि दुसऱ्या भारत. आता भारत चीनच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. कशाच्या बाबतीत? उत्पादनाच्या नाही, लोकसंख्येच्या. आता जगातील एकूण क्षेत्रफळाच्या 2.4% क्षेत्र हे भारतामध्ये आहे. मात्र जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 16.85% लोकसंख्या ही एकट्या भारतामध्ये
राहते. म्हणजे याचा अर्थ भारतामध्ये लोकसंख्येचा प्रचंड प्रमाणामध्ये लोकसंख्येची वाढ होत आहे. म्हणून देशाच्या दृष्टीने लोकसंख्या हा एक घटक महत्त्वाचा आहे. कारण लोकसंख्येकडे श्रम या दृष्टीने जर पाहिलं तर तो एक महत्त्वपूर्ण घटक आहे. परंतु साधन सामग्रीच्या तुलनेमध्ये अधिक असलेली जी लोकसंख्या आहे ती विकासाला मारक ठरते किंवा घातक ठरते असं आपणाला म्हणता येते. म्हणून भारताला असं म्हणलेलं आहे की वाढती लोकसंख्या सर्व समस्यांची जननी आहे असं या भारतातल्या लोकसंख्येला म्हणलेलं आहे. आता लोकसंख्या वाढली म्हणून त्याचे परिणाम काय होतात? दारिद्र्यात वाढ होते, बेकारी वाढते, दरडोई उत्पन्न कमी होते, बचतीचा अभाव, भांडवल पुरवठा कमी, या सगळ्या समस्यांच्या मुळाशी जर काय असेल तर लोकसंख्या वाढ हे मुख्य कारण आहे असं आपणाला म्हणता येते. 2001च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 102 कोटी एवढी लोकसंख्या होती. 2011मध्ये 121 पर्यंत ही लोकसंख्यामध्ये वाढ झालेली आहे, 121 कोटीपर्यंत. तर लोकसंख्या वाढीचा वेग हा 2.4% एवढा प्रचंड आहे. म्हणजे आज जर लोकसंख्येचा आकडा पाहिलं तर 135 कोटीच्या वर ही लोकसंख्या गेलेली आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं दरवर्षी भारतामध्ये ऑस्ट्रेलिया या देशाच्या एकूण लोकसंख्ये एवढी वाढ आपल्या भारतामध्ये होते. ऑस्ट्रेलियाची आतापर्यंतची लोकसंख्या जेवढी तेवढी दरवर्षी भारतामध्ये जन्माला येते. मग अशी जर सातत्याने लोकसंख्या वाढत राहिली तर मात्र दारिद्र्य, बेकारी, उपासमार ह्या सगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून लोकसंख्या विस्फोट किंवा लोकसंख्येची भरमसाठ वाढ किंवा प्रचंड लोकसंख्या असं आपणाला सांगता येते. म्हणून या ठिकाणी आपलं वैशिष्ट्य हे पुढचं वैशिष्ट्य पाहायचं आहे आपणाला दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये. आता दरडोई उत्पन्न म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या वाट्याला येणारा उत्पन्नाचा आकडा होय, उत्पन्नाचा वाटा होय. दरडोई उत्पन्न काढण्यासाठी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता, बघा, राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भागले असता दरडोई उत्पन्न प्राप्त होते. म्हणजे भारतीय व्यक्तीचं दरडोई उत्पन्न हे इतर देशाच्या तुलनेमध्ये कमी आहे. का कमी आहे? राष्ट्रीय उत्पन्न वाढतं परंतु त्याच्यापेक्षा जास्त वाढ कशामध्ये आहे? लोकसंख्या वाढ आहे. लोकसंख्या अधिक, त्या तुलनेत उत्पन्न कमी, म्हणून दरडोई उत्पन्न कमी अशी अवस्था निर्माण झालेली आहे. म्हणून दरडोई उत्पन्न कमी आहे. का कमी आहे? तर आपल्या देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे असं आपणाला म्हणता येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे बेकारीची समस्या, बेकारी. आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक ज्वलंत जी समस्या आहे त्यापैकी बेकारीची एक फार मोठी समस्या आहे. ज्या व्यक्तीची, बेकारी म्हणजे काय? ज्या व्यक्तीची काम करण्याची इच्छा आणि पात्रता असून देखील त्या व्यक्तीला जर काम मिळत नसेल तर आपणाला बेकारी म्हणता येते. इच्छा आणि पात्रता असताना ज्या व्यक्तीला काम मिळत नाही त्या व्यक्तीला बेकार असं म्हणता येते. बघा, म्हणून आपणाला भारतामध्ये कृषी क्षेत्रामध्ये बेकारीचे प्रमाण अधिक आहे. आणि भारतामध्ये जी बेकारी आहे शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये जी बेकारी आहे ती छुपी बेकारी आहे. बेकारीचं प्रमाण जास्त आहे. एकूण रोजगारापैकी 56% लोकसंख्या ही कृषी आधारित उद्योगामध्ये गुंतलेली आहे. त्यामुळे छुप्या बेकारीचा प्रश्न उद्भवतो. आणि उद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये बेकारी कोणती आढळते? हंगामी स्वरूपाची. 6 महिने 3 महिने आपले उद्योग चालतात. आणि कृषी क्षेत्रामध्ये मात्र छुपी बेकारी आढळून येते. वर्षभर काम करून शेवटी कारण भारतीय अर्थव्यवस्था ही निसर्गाच्या लहरीवर अवलंबून आहे. निसर्गाचा जुगार असं म्हणलेला आहे. निसर्गाची साथ मिळाली उत्पन्न वाढतं, निसर्गाची नाही साथ, कधी जास्त पाऊस पडून शेतीचं नुकसान होतं, कधी कमी पावसाने शेतीची नासधूत होते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याचा परिणाम या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये बेकारी, लोकसंख्या, भारतीय अर्थव्यवस्थेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे बेकारीची समस्या होय असं आपणाला म्हणता येते. म्हणून या छुप्या बेकारीचं प्रमाण भारतामध्ये जास्त आहे असं आपणाला म्हणता येते. त्याचबरोबर पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे दारिद्र्य. आता दारिद्र्य म्हणजे समाजातील काही घटक किमान मूलभूत गरजांची पूर्तता करण्यास असमर्थ असणे. दारिद्र्य म्हणजे काय? मूलभूत गरजांचा अभाव म्हणजे दारिद्र्य. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य या गरजांची पूर्तता न होणे म्हणजे दारिद्र्य. तर किमान उपभोग स्तराच्या बाबतीमध्ये
प्रत्येक देशामध्ये दारिद्र्याची जी संकल्पना आहे ती वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आढळते. दारिद्र्याचा प्रश्न हा केवळ विकसनशील आणि मागासलेल्या देशातच नाही, तर सापेक्ष दारिद्र्य हे युरोप आणि अमेरिकेसारख्या विकसित देशात सुद्धा हा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो. भारताचा विचार करता दारिद्र्याचा जो प्रश्न आहे अतिशय गंभीर आहे. जसं बेकारी हा भारतीय अर्थव्यवस्थेला लागलेला शाप आहे, त्याचबरोबर प्रचंड लोकसंख्या आणि दारिद्र्य आणि बेकारीचे दुष्टचक्र या गंभीर समस्या तर विकासात्मक गोष्टीकडे सुद्धा आपणाला लक्ष द्यायला प्रतिबंध करतात. म्हणून देशामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे, दारिद्र्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून दारिद्र्य म्हणजे जो व्यक्ती आपल्या किमान गरजांची पूर्तता सुद्धा करू शकत नाही त्या व्यक्तीला आपणाला दारिद्र्य असं म्हणता येते. म्हणजे भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये किमान 2400 कॅलरीजची आवश्यकता आहे आणि शहरी भागामध्ये किमान 2100 कॅलरीजची आवश्यकता आहे. म्हणजे दारिद्र्य रेषेच्या आधारे बिलो पॉवर्टी लाईन आणि अप्पर पॉवर्टी लाईन असे दोन वर्गीकरण त्या ठिकाणी केले जाते. म्हणून भारतीय दारिद्र्यामध्ये लोकसंख्या वाढ, बेकारी, कमी वेतन दर, अविकसित अर्थव्यवस्था, उत्पन्नामध्ये असणारी विषमता, राजकीय घटक ही कारणे यामध्ये महत्त्वाची आहेत असं आपणाला सांगता येते. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचं हे सुद्धा म्हणजे दारिद्र्य हे सुद्धा महत्त्वाचे एक वैशिष्ट्य आपणाला सांगता येते. त्यानंतर मानव विकास निर्देशांक. अलीकडच्या काळामध्ये आर्थिक विकासाच्या संदर्भामध्ये विचार जर आपण केला तर देशादेशामध्ये प्रगतीचा तुलनात्मक अभ्यास करताना मानव विकास निर्देशांकाची संकल्पना समोर येते. तर मानव विकास निर्देशांकाचा वापर हा सर्वप्रथम 1990 मध्ये युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये करण्यात आला आणि हा निर्देशांक कोणता मानव विकास निर्देशांक मोहम्मद उल हक यांच्या निदर्शनात तयार करण्यात आलेला आहे. तर मानव विकास निर्देशांक हा देशाच्या विकासाचे एक निर्देशक आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून HDI नुसार भारताचा जगात 137वा क्रमांक लागतो. तर या HDI मध्ये 3 घटकांचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला आहे. एक आहे आयुर्मान दर, आयुष्यमान दर. नंबर 2 आहे साक्षरता दर आणि नंबर 3 आहे राहणीमानाचा दर्जा. या 3 घटकावरून मानव विकास निर्देशांकाचे त्या ठिकाणी मूल्य काढले जाते असं आपणाला म्हणता येते. यामध्ये आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजनैतिक या सर्वांचा विचार अंतर्भूत आहे या HDI मध्ये. 1990च्या मानव विकास निर्देशांकामध्ये स्वस्थ जीवन, शिक्षण, चांगला जीवनस्तर, मानव अधिकारांची गॅरंटी, आत्मसन्मान या महत्त्वाच्या गोष्टीचा अंतर्भाव यामध्ये केलेला आहे. आता यामध्ये भारताचा खूप लांबचा क्रमांक आहे. याचा अर्थ भारतामध्ये सर्वच क्षेत्राच्या बाबतीमध्ये किती प्रगती झाली याची आवश्यकता आहे. प्रगती करण्याची सर्वच क्षेत्राच्या बाबतीमध्ये प्रगती करण्याची आवश्यकता आहे भारताला, हे लक्षात येते. म्हणून हा एक मानव विकास निर्देशांक हा ही एक भारतीय अर्थव्यवस्थेचे एक वैशिष्ट्य म्हणून आपणाला सांगता येते. त्यानंतर मागासलेपणा. आता भारतीय अर्थव्यवस्था ही अनेक बाबतीमध्ये मागास स्वरूपाची आहे असं म्हणता येते. त्यामध्ये आर्थिक क्षेत्र मागास आहे, सामाजिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये मागास आहे, शैक्षणिकच्या बाबतीमध्ये मागास आहे. या बाबतीमध्ये मागासलेपणा कायम आहे. मग मागास असल्यामुळं नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही, भांडवल पुरवठा नाही, त्याचंच कौशल्य या बाबतीमध्ये आपण मागासलेपण हे आपल्या देशामध्ये कायम स्वरूपाचा आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये मागासलेपणा हाही एक पॉईंट आपणाला या ठिकाणी घेता येतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आहे भांडवलाचा अल्पदर. आता भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना भांडवलाचा दर हा अत्यंत अल्प आहे असं म्हणता येते, अति अल्प आहे. कारण लोकांचे दरडोई उत्पन्न हे मर्यादित स्वरूपाचं आहे. त्यामुळे लोकांची एकूण खरेदी शक्ती, क्रय शक्ती जी आहे ती कमी आहे आणि ती कमी असल्यामुळं बचत कमी आहे.
बचत कमी आहे, गुंतवणूक कमी आहे, या सर्वांचा परिणाम म्हणून भांडवल निर्मितीचा दर हा अति अल्प आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणजे भांडवलाचा अल्प दर हेही एक भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य म्हणून आपणाला सांगता येते. त्यानंतर तंत्रज्ञान. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये तंत्रज्ञान हे जे आहे ते निकृष्ट दर्जाचं आहे. भारतामध्ये भांडवलाची कमतरता असल्यामुळे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात आपण अवगत करत नाही. म्हणजे तंत्रज्ञानाचा दर्जा देखील निकृष्ट प्रतीचा आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणजे भारतामध्ये आजही विविध क्षेत्रामध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रज्ञानाचा जो दर्जा आहे तो निकृष्ट दर्जाचा आहे, हलक्या दर्जाचा आहे. म्हणून शेती उद्योग क्षेत्रामध्ये आजही परंपरागत तंत्राचा वापर करून शेती उद्योग क्षेत्र हे चालू केले जातात. म्हणून तंत्रज्ञान निकृष्ट दर्जाचा आहे किंवा पारंपरिक दर्जाच्याच साह्याने पारंपरिक तंत्राचा वापर आपण करतो, म्हणून हे एक भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक दर्जा. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आजही शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक घटकांचा दर्जा हा निम्न आहे. एकूण साक्षरतेचे प्रमाण हे कमी आहे. तर सामाजिक गतिशीलतेचा अभाव आहे, त्यामुळे आर्थिक मागासलेपणा कायम आहे. मग समाजामध्ये अनेक समस्या या आढळून येतात, त्यामुळे त्यांचा राहणीमानाचा दर्जा खालावलेला आहे. मग या सगळ्याच घटकाचा परिणाम काय असेल तर देशाचा विकास हा खुंटलेला आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून आपणाला भारतीय अर्थव्यवस्थेची ही आत्ता पाहिलेली कारणे आपणाला यामध्ये सांगता येते. कारण या वैशिष्ट्याच्या आधारे भारतीय अर्थव्यवस्थेचे स्वरूप आपणाला स्पष्ट करता येते. म्हणजे जगातील इतर अर्थव्यवस्थेच्या तुलनेमध्ये अतिशय वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे असं आपणाला म्हणता येते. आतापर्यंत आपण जवळपास 8-9 वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. त्याशिवाय आपणाला भौगोलिक भिन्नता, जात व धर्माचे प्राबल्य, दैववादीपणा, भांडवलाची कमतरता, आपली शेती उत्पादकता अल्प आहे, बचत कमी आहे, या अनेक गोष्टीचा अभ्यास आपणाला या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये सांगता येतो. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यापैकी काही वैशिष्ट्ये भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणामकारक आहेत. त्यामुळे या वैशिष्ट्याचा अभ्यास हा मुळातूनच होणे आवश्यक आहे असं आपणाला म्हणता येते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी भारतीय अर्थव्यवस्थेची मुख्य वैशिष्ट्ये अभ्यासलेला आहे. ओके, थँक्यू.